नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या चपात्या कडक होतात का? आज मी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे की चपाती एकदम मऊ आणि फुगलेली बनतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी इथे तीन पुडाची म्हणजे 3 पदराची चपाती दाखवणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. 2 ते 3 सिक्रेट टिप मी तुम्हाला इथे सांगणार आहे, जेणेकरून तुमची चपाती दिवसभर मऊ राहील. तर मी इथे 4 ते 5 चपातीचं कणिक घेतलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे. व्यवस्थित छान मीठ टाकून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळायचं. इथे एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं तर पीठ व्यवस्थित छान पद्धतीने मळून घ्या. तुम्ही इथे बघू शकता, बोटातून असं पीठ निघायला पाहिजे. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी इथे घालायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी अशा पद्धतीने पीठ भिजवत आहे, थोडं थोडं नॉर्मल पाणी घेऊन. मी इथे व्हिडिओ घेत आहे म्हणजे आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई इथे पीठ भिजवत आहे. तुम्ही बघू शकता त्यांची जुनी पद्धत. आईची पीठ मळण्याची योग्य पद्धत तुम्ही बघितली असेलच. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती सॉफ्ट छान कणिक मळून घेतलं आहे. सेकंड सिक्रेट टिप सांगायची म्हटलं तर कणिक मळताना 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान मळून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी 15 ते 20 मिनटं इथे बाजूला ठेवणार आहे. इथे आईच्या पद्धतीने आज आई बनवणार आहे चपाती. तुम्ही बघू शकता आईची पद्धत. इथे छान गोल पिठाचा गोळा घेतला आहे. तुम्ही बघू शकता अशा हलक्या हाताने आधी थोडीशी चपाती लाटून घ्यायची. त्याच्यानंतर याला लावायचं तेल. तेल व्यवस्थित आणि छान लावा. आतून तेल लावल्यानंतर इथे वरती पण तेल लावायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि याला गोल आकार द्यायचा आहे. पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नको आहे, मीडियम पाहिजे. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आई किती छान हलक्या हाताने चपाती लाटत आहे. जास्त दाबून चपाती लाटायची नाही, त्यामुळे चपाती फुगत नाही आणि कडक बनते. तुम्ही अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान गोल चपाती इथे लाटून झाली आहे. इकडे तवा गरम झाला आहे. तुम्ही बघू शकता मी इथे ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता. थोडंसं तव्यावर तेल शिंपडून त्याच्यावरती चपाती टाकायची, म्हणजे आपली चपाती खाली चिकटणार नाही. तुम्ही इथे बघू शकता पहिली चपाती आहे. चपाती बनवण्याची पद्धत जर चुकले तर चपाती कडक होते, मऊ होत नाही. तुम्ही इथे बघू शकता चपातीला किती छान कलर आला आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान फुगते बघा चपाती. एका साईडला एका चांगावरती भाजतोय तरी पण बघा किती छान फुगले मस्त इथे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की चपाती बनवून बघा. त्याच्यानंतर इथे बघू शकता वरतून थोडंसं तेल लावायचं. लगेच दुसरी बाजू भाजून घ्यायची. वाव, किती मस्त टम्म चपाती फुगली इथे तुम्ही बघू शकता. आणि भाजून झाल्यावर तूप लावलं तर चव डबल होते. तुम्ही इथे बघू शकता किती छान चपाती इथे भाजली आहे. आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चपातीमध्ये किती लेयर तयार झाले. इथे मी ही 3 लेयरची चपाती बनवली आहे. तुम्ही बघू शकता इथे तुमच्या समोरच केली आहे, ती गरमागरम आहेत. इथे बघू शकता 1 2 3 लेयरची इथे मी चपाती बनवली आहे. हे बघा तयार आहेत आपल्या मऊ फुगलेल्या चपात्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी बघायला आवडेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सोपी रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.